हाय गाईज, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. आणि जर तुम्हाला गॉसिप ऐकायला आवडत असेल तर हा कट्टा तुमच्यासाठी आहे. तर आजच्या आपल्या कट्ट्याचा विषय आहे हॉस्टेल लाईफ. तर तुम्हाला आम्ही थोडं आमच्या फ्रेंडशिपची बॅक स्टोरी देतो की आम्ही फ्रेंड्स कसे बनलो, हॉस्टेलमधून कसे फ्रेंड्स बनलो. तर आमचे अलॉटमेंट झाले कॉलेजसाठी. व्हॉट्सअप ग्रुप बनलेला बेसिकली सगळ्या बॅचमेट्सचा, इन्स्टावरनं वगैरे सगळ्यांना शोधलेला. त्या ग्रुपवरती तू मेसेज केलेला की कोणी मुंबईचा आहे का, तर हिने मला रिप्लाय केलेला. मी म्हटलं की हो मी मुंबईची आहे. म्हटलं कधी येणार आहेस तू? ट्रेनने येणार आहे, फ्लाईटने? नाही मी ट्रेनने येणार आहे, रात्री 10ची ट्रेन आहे. म्हटलं ट्रेनचं नाव काय आहे? बोलते मला ट्रेनचं नाव वगैरे नाही माहिती, मी बाबा झोपलेत तर उद्या सकाळी उठले की त्यांना विचारून सांगते. मला झालं की बाई काय डम मुलगी आहे, हिला ट्रेनचं नाव नाही माहिती. ते तसं नव्हतं, मी फक्त त्या एक्साइटमेंट मध्ये होते की मला बस पोचायचंय, तिच्या मनात पोचायचंय. हॉस्टेल लाईफचं फ्रीडम पाहिजे. हा, हॉस्टेल लाईफचं फ्रीडम लक्षात येत होतं, बाकी सगळं असं दुर्लक्ष करत होते. नाही, माझ्यासाठी होतं की बाई मी विचार नव्हता गेला कधी की मी हॉस्टेलमध्ये राहील. माझ्यासाठी नेहमी होतं की नाही मला मुंबईचं सेंटर भेटणार आहे. मी मॅनिफेस्ट करत होती त्या गोष्टी की काय नाही मुंबई मुंबई मुंबई, पण नाही भेटलं. नंतर कॉलेज माझ्या घरापासून खूप जवळ होतं, इकडे लागलं, मग इकडे यायला लागलं. आम्ही ट्रेन मध्ये भेटलो फर्स्ट टाइम. एकच कोच होता. फॉर्च्युनेटली आमचा एकच कोच होता ट्रेन मध्ये. रात्रीच्या आम्ही आलो, म्हणजे मी आणि माझे पेरेंट्स, तेव्हा आम्ही गेला. माझा बाबा मला घेऊन गेला हिच्याकडे की चल आपण जाऊया. तिने म्हटलं ती येणार आहे तर मग भेटलं पाहिजे. गेलो आणि माझ्या पेरेंट्स मध्ये एवढं ऑकवर्डनेस नव्हता, पण माझ्यामध्ये होता. कारण माझे पेरेंट्स आणि हिचे पेरेंट्स एवढे मस्तपैकी बोलत होते. हिचे 11 बॅगा घेऊन आले, पूर्ण घर उचलून घेऊन येतो. तुझे बाबा ओरडत होते तिकडे 11 बॅगा घेऊन आली. पण यार, नवीन सिटी मध्ये जेव्हा तुम्ही हॉस्टेलमध्ये तुमचं घर बसवणार असता, ते पण एका गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये जिथे तुम्हाला जास्ती फॅसिलिटीज नसणार आहे, तर तुम्हाला एवढं सगळं घेऊन जावंच लागतं. तुला म्हणजे जेव्हा हॉस्टेल अलॉटमेंट झालेले, आणि म्हणजे हॉस्टेल अलॉटमेंट म्हणजे कॉलेज कॅम्पसेस अलॉट झालेले, तर माझं होतं की भाई कॉल करून विचारते काय काय फॅसिलिटीज आहेत वगैरे. तर मी कॉल लावला ऍडमिनिस्ट्रेशनला की डू यू गाईज डू यू हॅव AC rooms or single sharing rooms or like something like that? And she's like, no, we don't have AC rooms. We have double sharing rooms. We don't have AC rooms. And I was like, bro, मम्मी बोलत होती की काय तू गव्हर्नमेंट कॉलेजवर ना काय एक्सपेक्टेशन्स ठेव. बरोबर आहे, काहीच एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणजे लिस्ट एक्सपेक्टेशन्स घेऊन यायला पाहिजे. माझे एक्सपेक्टेशन्स इकडे होते. नंतर मग असं खूप रियालिटी चेक भेटला. तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात. कधी कधी इकडचे लॉन्ड्री मशीन चालत नाहीत. स्टार्टिंगला तर लॉन्ड्री मशीन नव्हते म्हणजे होते बट ते चालायचे नव्हते. आणि ते पेड होते तर 40 रुपीज, आणि कधी कधी ती 40 रुपीज पे करून सुद्धा ती मशीन चालायची नाही. मग तुम्हाला सारखे पैसे त्याच्यात घालावे लागायचे की हा आता लाईट येऊन ते चालेल. आणि लाईटचा इतका प्रॉब्लेम आहे आपल्या हॉस्टेलमध्ये. रात्री 11 वाजता लाईट जाईल, 2 वाजता लाईट जाईल. इलेक्ट्रिसिटी बिल पूर्ण घेतात, पण लाईट कट करतात का माहिती नाही. पण वायफाय पण चालत नाही. इथे मच्छर पण इतके आहेत. पावसाळा सुरू झाला की विचारायला. आमची बॅक स्टोरी. आम्ही भेटलो कॅम्पस मध्ये भेटलो. फर्स्ट डे ओरिएंटेशनचा तेव्हा भेटलो, आणि मी ओळखत नव्हती कोणाला. तेव्हा ही
एकदम सोशल बटरफ्लाय, सगळीकडे जाणं, सगळ्यांशी बोलणं. मला असं होतं की भाई किती लोकांशी बोलते, किती लोकांना ओळखते. आणि मी खूप मोजके लोक पण नव्हते तेव्हा. म्हणजे ओरिएंटेशनला जे भेटलेले माझे डिपार्टमेंटवाले त्यांच्याशी बोलली असेल मी फक्त. आणि मग मला ही दिसली हॉस्टेलच्या बाहेर. मी म्हंटल की तू जाशील लंचला जाशील तर मला कॉल कर, आपण एकत्र लंच करूया. आणि तिने कॉलच नाही केला. मला आठवत नाही मी कोणासोबत लंच केला त्या दिवशी. पण नाही आठवत तुम्हाला कधी म्हटलेलं. मी बोललेली, आपण हॉस्टेलच्या समोर होतो, मी तुला बोललेली की तू जेवायला जाशील तर ना कॉल. आय गेस मला आठवतंय, पण माझी मैत्रीण नव्हती, पण मी सगळ्यांशी बोलायचे. तर माझं जसं रॅन्डमली लोकांची ओळख झालेली आणि त्यातून ही माझ्या डिपार्टमेंटची नव्हती, तर मला माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांची ओळख झालेली. तर मी जास्तीत त्यांच्याशी नंबर घे, हे घे, मग ते लोक ज्या जेवायला जात असतील तेव्हा त्यांच्यासोबत जा. हा, तुझ्या ते डिपार्टमेंट म्हणजे आपला फ्रेंड, आमचा 6 लोकांचा फ्रेंड होता तेव्हा. तर तेव्हा तुझ्या डिपार्टमेंटची जी होती ती माझ्या डिपार्टमेंट वालीची फ्रेंड पहिले, म्हणजे ते लोक पहिलेपासून ओळखत होते एकमेकांना. तर तेव्हा ती मैत्रीण मला ह्यांच्याकडे घेऊन गेली ओरिएंटेशनच्या 3rd डेला. पूर्ण मराठी लोकांची गँग बसलेली आणि मला झालं ओ माय गॉड, म्हणजे इकडे येऊन सुद्धा अशी थोडी होमली टच भेटलेला. बट कोण कोणाशी बोलत नाही. सगळ्यांचे चॉईसेस असतात, कोणाकोणाशी बोलायचं, कोणाचं वागणं पडतं नाही. तुझा एक्सपिरियन्स सांग त्यांना. फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स माझ्या हॉस्टेलचा. सो मी आणि माझ्या पेरेंट्सला मी डीमार्टला गेलेलो सगळं असं इसेन्शियल गोष्टी घ्यायला, कर्टन आणि बाकीच्या गोष्टी वगैरे घ्यायला. तर मला एक कॉल येतो माझ्या 3ऱ्या रूममेटचा, एका डबल शेअरिंग रूम मध्ये, की मी तुझी 3री रूममेट आहे आणि मी राहायला येणार आहे आता, तू कधी येणार आहेस वगैरे असं तिने मला विचारलं. आणि माझं असं झालं की मी म्हटलंच, म्हणजे मला माहितीच नव्हतं की असं पण काही चालू आहे हॉस्टेलमध्ये किती. आणि त्या दिवशी आय गेस खूप जास्ती मुली आल्या होत्या, म्हणजे दरवर्षी काउंट वाढतात. तर माहित नाही, पण त्यांना जागा कमी पडत होती. तर मग काही मोजक्या लोकांना त्यांनी टार्गेट नाही केलं, पण केलं अनफॉर्च्युनेट लोकांना माझी शेअरिंग मिळालं. तर मी त्यातली होती. नेक्स्ट 3 महिन्यासाठी मी 2 लोकांसोबत राहत होती. तुम्ही इमॅजिन करा की एका 10 बाय 10च्या खोलीपेक्षा छोट्या खोलीमध्ये 2 बेड, 2 कॉर्नरला 2 बेड आणि मध्ये एक गादी, जिकडे ती माझी 3री रूममेट झोपते. आणि ती एवढा पसारा करायची, म्हणजे फर्स्ट इयर मध्ये असं व्हायचं की आम्ही एकमेकांच्या रूम मध्ये जाऊन बसायचो वगैरे, गप्पा मारायचो, जेवायला बसायचो वगैरे. पण माझ्या रूम मध्ये कधी तुझ्या रूम मध्ये मला आठवतच नाही, यायचंच नाही, कारण जागाच नसायची. आणि मग म्हणजे जागाच नसायची. मग असंच आय गेस 3-4 महिने चालू राहिलं. आणि मग तिला कशी रूम अचानक प्रकट झाली नंतर मग रूम्स भेटलेल्या माहिती नाही कशा, पण आणि मग ती गेली. मग मी आणि माझी एक्स रूममेट होतो. तू बोलते ना तुझ्या त्या 3rd रूममेटची? नाही, अपॅरेंटली ती माझ्या आत्ताच्या रूममेटची बेस्टी आहे. माझं असं काही बॅड ब्लड वगैरे नाही तिच्यासोबत, बट नाही बोलत मी तिच्याशी. तुझा पहिला दिवस कसा? माझा खूप वियर्ड होता. म्हणजे मी कधी एकटी राहिली नाहीये, म्हणजे मी राहिलीये बट अशी नाईट कधी एकटीने स्पेंड नव्हती केली. माझी रूममेट तेव्हा नव्हती आली, म्हणजे ती आलेली बट ती तिच्या पेरेंट्स सोबत राहत होती आणि तिचे पेरेंट्स 1-2 दिवसानंतर जाणार होते. तर ती त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये शिफ्ट होणार होती. तर मी एकटी राहिलेली, माझे पेरेंट्स गेलेले, मला त्यांना कॉल करून टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून मी कॉल नाही केला. आणि कसं ना, म्हणजे 2 महिन्यानंतर ते हॉस्टेल ओपन झालेलं, कारण समर ब्रेक होता तर क्लीन नव्हते एवढे. मला वॉशरूमला जायचं होतं, रात्रीची वेळ होती आणि मी तेव्हा 1st फ्लोअर वरती राहायची त्या बिल्डिंगच्या आणि मी 2nd फ्लोअर वरती होती. आणि खूप लांब लांब होते रूम्स आमचे बेसिकली. आणि तेव्हा आम्ही फ्रेंड्स पण नव्हतो झालो की मी हिला कॉल करेल. फक्त ओळख होती. तर मला वॉशरूमला जायचं होतं, झोपायची वेळ झालेली आणि तिकडे पाल होती, खूप मोठी पाल होती आणि 2 वॉशरूम, म्हणजे 4 वॉशरूम होते, 2 या साईडला 2 या साईडला.
म्हटली या वॉशरूम मध्ये ते पाल बाजूच्या तिकडे पण म्हणजे ती एकच मोठी पाल इकडे तिकडे ये जा करत होती आणि तिकडे गेली तिकडे पण तेच होतं. मला झालं की वॉशरूमला कसं जाऊ, दुसरीकडे पण नाही जाऊ शकत मी की बाई तिकडे पण पाल असेल तर मी रूमच्या एवढं लांब कसं जाऊ. मी पळत पळत वॉशरूमला कशी गेली असणार आहे कशी नाही भाई, एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता माझा. पालीने आपला पिच्छा असा सोडला नाही सोडलाय, पण लास्ट इयर पासून त्या पालीला म्हणजे लास्ट इयरचे जे वॉशरूम होते तिकडे ती पाल त्या बेसिंगच्या वरती मिररच्या मागे नेहमी असायची. तर मला थोडी अशी सवय झाली की ओ ती पाल काय नाही ती खाली नाही ना ती खाली. तुला आठवत पहिला दिवस होता हिचे बाबा बोललेले की हिला जर एकटीला भीती वाटत असेल, आणि तेव्हा तू हॉस्टेलमध्ये राहत होती, तुझ्या आई बाबा हॉटेलमध्ये राहत होते बट तू हॉस्टेलमध्ये होतीस तेव्हा. स्टार्टिंगचे दिवस ही 1-2 दिवस आय गेस ट्रायल साठी हॉस्टेलमध्ये राहत होती. तर मला असं झालं की नाही असं कसं हिला म्हणू की माझ्यासोबत झोप, हिचं असेल काहीतरी, ही का झोपेल माझ्यासोबत. हिने मला लंचला पण बोलावलं नव्हतं तर मला झालं हिला मी नसेल. पण आता चित्र असं हे झालं 24 तास एकत्र असतो. एकत्र असतो गॉसिप करत असतो. म्हटलं की हा गॉसिप थोडा आपण अजून पास ऑन करूया, लोकांना पण गॉसिप देऊया आमच्या लाईफचा. खूप काही काही होतं, जेवणाचे प्रॉब्लेम्स होतात. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असता तर तुम्हाला मेस नावाची गोष्ट असते जी कंपल्सरी असते. केस ना बनवायचं म्हणजे पण तसं काही करू पण नाही तुम लोक पैसा भरताय, तुम लोग खाओ या नाही खाओ. आम्ही डबल पैसे भरतो, आम्ही बाहेरून ऑर्डर करतो रूमवरती. आठवते आपण लास्ट इयर पाणीपुरी बनवली, आम्ही रूमवरती बसून पाणीपुरी, आणि पुऱ्या भेटत नव्हत्या इकडे कुठे आम्हाला, तर घरून आम्ही रूमवरती इंडक्शन वरती पुऱ्या तळत होतो. हिने पूर्ण आठवते तू हळदीचं पॅकेट, हो एकच इंडक्शन होतं आणि एकच केटल. हा त्या केटल मध्ये आम्ही विचार केला की केटल मध्ये आपण बटाटा शिजवूया, आणि तो शिजतच नव्हता, म्हणजे 1 तास वरती झालेला आणि ते शिजतच नव्हतं. मग ही साईड बाय साईड पुऱ्या तळत होती, आणि तर माझं काम होतं की जे फिलिंग आपण पाणीपुरीमध्ये घालतो ते बनवायचं. त्याच्यासाठी सगळं तिखट मीठ आणि सगळे मसाले वगैरे मिक्स करायचे होते, बेसिक काम होतं. आणि मी माझ्या हातातून चुकून ते मला कधी कधी वाटतं की तू मुद्दामून करते की हिला काम जेवणाच्या बाबतीत ही काही बनवणारच नाही, असं वाटतं की मुद्दामून काही नाहीये. ते काय की तिला भाजी कापायला सांगितली तर तिला कापायचा कंटाळा आला का? मी हे बघा मी कात्री घेऊन बॅक टू पाणीपुरी. तर ते गुण हळदी खूप 50 पेक्षा जास्त आणि आम्ही ते हळदीचं पूर्ण बनवलेलं, आता ते आम्ही फेकून नाही देऊ शकत कारण शेपुरी पाणीपुरी दही, आणि आमचं याच्यात 2घीच जणी आम्ही, आणि एवढं आम्हाला वाटलं, मला सॉरी हिला वाटलं की एवढंच नाही कशाला, म्हणजे पुरणारच नाही ना आपल्याला अजून, म्हणजे मोठं मागवूया, आम्ही एवढा मोठा डब्बा मागवला आणि तो फेकून दिला ऑलमोस्ट, कारण नाही गेलं ते आमच्याकडून. आणि आता लॉजिकली जेव्हा आपण पाणीपुरी घरी बनवतो तेव्हा आपण 5 पुऱ्या घेतो, त्याच्यात ते भरतो आणि खातो. हिने जेवढ्या पुऱ्या होत्या तेवढ्या सगळ्यामध्ये ते टाकलं आणि ते खावलंच नाही ना. म्हणजे नेक्स्ट डे आम्ही दुसऱ्या फिलिंग बनवून पण आम्ही पुऱ्या त्या खाऊ शकत होतो किंवा नुसत्या पुऱ्या खाऊ शकत होतो, पण तू तर नाहीच केलं. अरे मला वाटलं डिनरचा टाइम होता आणि वाटलं की 2-4 पाणीपुरी मध्ये काय पोट भरणार आहे, भरूया आपण सगळं. तुला आठवतं आपण तू पिझ्झा खूप चांगला झालेला, मला आठवतं खूप चांगला झालेला. हे लोक तुम्ही आमची अजून एक फ्रेंड आहे तिच्या रूम वरती बसून तुम्ही असाइनमेंट करत होता, बाजूला मी तुम्हाला ब्रेड स्लाइस करून हे देत होती. त्याच्यानंतर मग तुम्ही लोकांनी केक बनवलेला. केक आम्ही केटल मधला केक, केटल मध्ये आम्ही आय गेस ओरिओ आणि हायडन चुरा वगैरे करून बेकिंग पावडर वगैरे टाकून आम्ही केक बनवलेला. तो पण एक होता, आणि ज्या बर्थडेला आम्ही केक बनवलेला
तो पण चांगला हा. झालेला. तशा गोष्टी होतात म्हणजे हॉस्टेल लाईफ म्हणजे फन आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, बट तुम्हाला एका इंडक्शन मध्ये किंवा एका केटल मध्ये सगळ्या गोष्टी करायला भेटतात. कॉलेजच्या इव्हेंट्स मध्ये तुला आठवत आपण फर्स्ट इयर सेकंड इयरचे स्टॉल स्टॉल्स लावलेले, हो खूप स्टॉल्स. म्हणजे ही क्रोशे करते मी, मम्मा माझी कॅन्डल्स वगैरे बनवतो घरच्या घरी. असं झालेलं की इव्हेंट आहे, स्टॉल लावायचे, 50-100 रुपीज होते स्टॉल लावायचे. आणि स्टॉल हिने फर्स्ट इयर लावलेला आणि जास्त काही बनवलं नव्हतं. आणि असं आम्ही गेलो तिकडे आणि आम्ही म्हणजे आमची अजून एक फ्रेंड होती, आम्ही तिघी गेलो. आम्हाला तिघींना भीती वाटते, स्टॉल हीच आहे, स्टॉल हीच आहे, पण आम्हाला भीती वाटते की काय होईल, लोक घेतील की नाही. कारण मी पहिलं कधी केलंच नव्हतं आणि आम्ही गेलो आणि पर्यंत सगळे लोक जमा झाले की आम्हाला हवंय आणि आम्ही एकदम असे गोंधळून गेलेलो की प्राइज आम्ही विचार करून आलेलो, पण त्याच्यानंतर आम्ही गोंधळून गेलो की ह्याची प्राइस ही मला विचारते, ह्याची प्राइस हिला विचारते, त्याची प्राइस काय. छान होता एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर मग आम्ही दर स्टॉल 5 वेळा तरी स्टॉल लावला स्पेक्ट्रमला लावला होता आमच्या फेस्टला, कॉलेज अॅन्युअल फेस्ट मध्ये पण लावलेला. नाही चांगलं होतं. आणि पैसा हा हे नव्हता आमच्यासाठी, बट प्रॉफिट एवढं नव्हतं, एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे आम्ही डान्स मध्ये घेत नाही, बट अशा काही करिक्युलम्स मध्ये असं होतं की भाई चांगला एक्सपिरियन्स. हिने आणि आमच्या दुसऱ्या फ्रेंडने कपकेक्स आणि त्याला नाव दिलेलं डोरा केक्स, मिनी डोरा केक्स. ते तसे दिसत नव्हते पण ते तसे होते. मी ते गणपतीला गेलेलं आणि गणपतीला घरी होते ते. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आय मीन मी वर्स ना कोणी जर हॉस्टेलमध्ये राहणार असेल तर त्यांना तुला जर काही सांगायचं असेल तर काय सांगशील? मला सांगायचं की स्टार्टिंगला खूप घाबराल तुम्ही. माझे पेरेंट्स जेव्हा जात होते तर तेव्हा ते ईशा नमस्तीवाला ते गाणं होतं ना, माझे मम्मी पप्पा चालले, मी बाय करून रडते एकीकडे. खूप असं इमोशनल वाटेल तुम्हाला की घर सोडून चाललंय, किंवा काही लोकांसारखं नाही वाटणार. म्हणजे एवढं इमोशनल वाटतं, पण ती पण एक एक्साइटमेंट असते, काहीतरी नवीन सुरू होणार तुमच्या आयुष्यात. म्हणजे असं होतं की भाई काय एक न्यू चॅप्टर, लाईक म्हणजे शिफ्टिंग टू अ व्हेरी डिफरंट सिटी, आणि जिकडे तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज नाही येते आणि थोडा तुमचा कम्फर्ट सोडून तुम्ही जास्त, आणि लाईक तुम्हाला माहिती पण नाही की तुमच्या लाईक सेम लँग्वेज बोलणारी लोक आहेत की नाही, कारण ऑल ओव्हर इंडियातली लोक येतात तिकडे. स्टार्टिंगला डिफिकल्ट वाटेल, बट मग हळूहळू सगळं नॉर्मलाइज होतं. वन्स यू फाइंड अ गुड फ्रेंड, एव्हरीथिंग इज इझी, आय फील. पण मला असं वाटतं, मी आता तेच बोलणार होते की हळूहळू तुम्हाला कळतं की तुमचा कम्फर्ट कुठे आहे, आणि तो कम्फर्ट तुमच्या मदर टंगवर, तुमच्या काय बोलतात एथनिसिटीला जास्ती असा वळतो, कारण त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल असतो. द होल पॉइंट ऑफ मेकिंग दिस गॉसिप कट्टा इज लाईक आम्ही गॉसिप करतोय, मराठीत करतोय, तर ते कसं विचार करायची गरज नाही पडत. की लाईक स्क्रिप्ट लिहून जे कंटेंट क्रिएटर्स करतात युजली, स्क्रिप्ट लिहून बसायची गरज नाही. बोलतोय कारण आम्ही फक्त गॉसिप करतो, फक्त आम्ही बट आमचा मेन फोकस गॉसिप असतो आणि आम्ही फक्त बोलत असतो. पण आम्हाला बोलायला आवडतं, तर आम्ही विचार केला की का नाही आपण एका कॅमेरासमोर चालू करूया असंच काहीतरी बोलायला. जर तुम्ही एका हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुमचे असे फन इव्हेंटफुल किस्से आम्हाला नक्की सांगा आमच्या कमेंट सेक्शन. आमच्या कट्ट्यावरती तुम्ही येऊन कमेंट करा. हा कट्टा सगळ्या गॉसिप गर्ल्स साठी आहे, गर्ल्स बॉईज सगळ्यांसाठी, बॉईज साठी पण. आजकाल पोरं पण खूप असतात की ओ काय झालं सांग मला पण. आमचा कट्टा ऍक्च्युली आमची हॉस्टेल रूमच आहे, माझी हॉस्टेलची माझी रूम आहे. मला असं वाटतं हॉस्टेलमध्ये राहून तुम्हाला जास्ती तुमचा मी टाइम मिळतो आणि प्रायोरिटी आपण स्वतः सेट करायला लागतो की काय इम्पॉर्टंट आहे काय. आणि आता पण बेसिकली आम्ही बसलेलो जेवणाचं ऑर्डर करत होतो, चालू करायचं का पण, म्हणजे खूप टाइम पासून आमचं होतं की एक पाहिजे आम्हाला.
आणि आता रात्रीचे किती वाजलेत लेजिट 12 वाजले. 12 आम्ही रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही फुल सेटअप आमचं दरवर्षी आम्ही हॉस्टेल आमचं चेंज होत असतं. तर 1 वर्षासाठी का होईना पण आम्ही आमची रूम डेकोरेट करतो आणि ती जागा कशी आपली होईल आणि आपण त्या जागेला कसं घर म्हणून म्हणजे बोलू की म्हणजे आम्ही आय गेस आपण बोलतोच की आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे माझं ते होतं की म्हणजे स्टार्टिंगला मी खूप ओरडायची की यार मला नाही आवडत ती जागा, मला माझं घरच मुंबईच बरं नाही, मुंबईच बरं. आणि नंतर मग आता तरी असं झालेलं आहे आय गेस कॉलेजच्या 6 महिन्यात असं झालंय की मी माझ्या फ्रेंड्सला बोलते यार आता घरी जायची वेळ आली, आता मी घरी गेल्यानंतर मी घरी घर आहे तुझं. नाही ते पण माझंच घर आहे आता. म्हणजे मे बी या सिटीला अजून घर नाही वाटत आहे बट इथल्या लाईफस्टाईल मध्ये हॉस्टेल लाईफ, इथले फ्रेंड्स आणि इथलं डेली रुटीन एक असं सेट काइंड ऑफ झालंय आणि ते चांगलं वाटतं. जर तुम्हाला आमचं आजचं कट्ट्याची चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.